तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खांबाटे एडिटोरियल एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि मेन म्हणजे जरा स्किप न करता बघा. तर चला मित्रांनो, जरा नव्हे घालवता आपण आजच्या व्हिडिओला बनवायला सुरू करूया. तर त्याआधी जाणून घेऊया मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला जे पण काही प्रोसेसवर मटेरियल लागणार आहे त्याविषयी. तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेक इफेक्ट व बिटमार्कची दोन्हीची XML फाईल लिंक दिली. तर XML फाईल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आणि त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली. तर टेलिग्रामला देखील नक्की जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमी फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, एवढी करून झाल्यानंतर मित्रांनो आपला लाईट मशीन ॲप्लिकेशन अशा प्रकारे इथं ओपन करून घ्यायचे. ओपन झाल्यानंतर इथं खाली इंटरनेट ऑन करून घ्यायचे. इथं टेम्पलेटवरती क्लिक करायचे. तुम्हाला वरती दिसत असेल अपलोड XML फाईल, तर सिम्पली अपलोडवरती क्लिक करायचे आणि तो वरती सर्च करायचे. जमतंय का? ओके, असं सर्च केलं तरी तुमच्यासमोर आपली जी XML फाईल आहे शेक इफेक्ट व बिटमार्कची ती इथं येऊन जाईल. ओके, तर माझ्या मोबाईलमध्ये येत नाही मित्रांनो, कारण की मी डाउनलोड केली नाही आहे, कारण की मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आहे. ओके, तर तुम्ही इथून सिम्पल त्याच्यावरती टॅप करून इम्पोर्ट करून घ्यायची. इम्पोर्ट झाल्यानंतर ती तुम्हाला जे अशा प्रकारे दिसून येईल. ओके, तर मी ऑलरेडी फोटोसुद्धा ॲड करून ठेवले. काय करायचं तुम्हाला मित्रांनो, आपले जेवढे पण बिट्स दिले आहेत मी तेवढ्या बिट्सला व्यवस्थितपणे फोटो ॲड करून घ्यायचे. ओके, बघू शकता मी ऑलरेडी फोटो वगैरे सर्व ॲड करून ठेवले. मी का ॲड करून ठेवले मित्रांनो, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता जर कधी मी ते फोटो ॲड करत बसलो असतो. तर कारण की भरपूर 51-52 बहुतेक आपले 50पर्यंत फोटो आहे. तर तुम्ही ते आरामशीर इथं व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचे. जिथं जिथं बिट्स दिले मी तिथं तिथं नाही. तुम्हाला जर का तुमचे फोटो इथं ॲड करायचे असतील तर सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे सुद्धा फोटो अपलोड केले. तुम्हाला जर कधी फोटो अपलोड करायचे असतील इथं व्हिडिओमध्ये तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. आणि तुम्हाला अदरवाईज तुमचे फोटो यूज करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता. एवढं करून आल्यानंतर मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, खाली इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडिया सिलेक्ट करायचं आहे. मीडिया सिलेक्ट करून झाल्यानंतर मी एक टेक्स्टची PNG देणार आहे. काय नाही, एडिटिंग जमते का विचारत होती. ओके, तर हिला इथून तुम्ही अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचे. हिची लेंथ लास्टपर्यंत वाढून घ्यायची. एवढं करून आल्यानंतर ना परत त्याच्यावर टॅप करायचं आहे. ट्रान्सफर अँड मुवमेंटवरती जाऊन तिला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली बॅक यायचं आहे. आपलं शेक इफेक्ट जे त्याला इथं ओपन करायचं. ओके, ओपन झाल्यानंतर आहे ना आता ही जी 1 नंबरचं इफेक्ट आहे ना आपलं, त्याला इथून कॉपी करायचे. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर परत आपलं जे बिटमार्क आहे त्याला इथं आपण ओपन करून घेऊ. ओके, एवढं करून झाल्यानंतर आपण जे 1 नंबरचं इफेक्ट कॉपी केलं आहे ना, तर ते इफेक्ट काय करायचं आहे, आपल्या जे 1 नंबरच्या जे 8 फोटो आहे ना, फक्त त्या 8 फोटोजला इफेक्ट पेस्ट करायचं. ओके, मी फास्ट करून घेतो मित्रांनो, तुम्ही देखील करून घ्या. ओके, तर बघू शकता तुम्ही आपण इथं आपले जे 8 फोटो पहिले त्यांना इथं ते इफेक्ट पेस्ट केले. ओके, त्याच्यानंतर परत एकदा बॅक यायचे, शेक इफेक्ट ओपन करायचे. ते याच्या समोरील जे इफेक्ट आहे आपलं हे 2 नंबरचं त्याला इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा आपलं बिटमार्क प्रीसेट ओपन करायचे. आणि आता या समोरचे हे जे आपले 30, 31, 32 फोटो असणार आहे जे काय असेल ते, कारण की मी ते काही एवढे की व्यवस्थितपणे पाहिले नाही आहे. ओके, तर 1, 2, 3, 4, 5 जेवढे पण असतील इथपर्यंत हे जे छोटे छोटे फोटो दिसतात तुम्हाला इथपर्यंत, हे जे 2 नंबरचे इफेक्ट आहे ते तुम्ही इथं पेस्ट करून द्या. ओके, मी देखील करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो मी जर कधी इफेक्ट पेस्ट करत राहिलो ना तर भरपूर वेळ जाईन आपला आणि व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. ओके, त्यासाठी तुम्ही जे समोरील जे 30-35 फोटो असणार आहे ना त्यांना हे इफेक्ट इथं पेस्ट करून घ्या. ओके, एवढं करून झाल्यानंतर आहे ना आता जे समोरचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, हे जे 11 फोटो आहे ना मित्रांनो, सिम्पल इथून बॅक यायचं आहे. परत एकदा आपलं शेक इफेक्टचं प्रीसेट ओपन करायचं आहे आणि जे लास्टची इफेक्ट आहे त्याला इफेक्टवरती जाऊन इथं खाली
3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर पूर्णपणे बॅक यायचे. आपलं शेक इफेक्ट बॅक येऊन झाल्यानंतर आपलं बिटमार्कचं प्रेसेट ओपन करायचं आहे आणि जे फोटोज आपले लास्टचे किती म्हणालो मी पहिला, जाऊ द्या, जे असेल ते त्याला इथं इफेक्ट इथं पेस्ट करून द्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपण इथं क्रिएट केला आहे. सो तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती असेच नवीन व इंटरेस्टिंग माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. ओके, तर मी देखील मित्रांनो आता 2-3 फोटो राहिलेत, त्यांना इफेक्ट पेस्ट करून देतो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारे मी इथं माझे जे फोटो आहे, आपला व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून इथं एक्सपोर्ट करायला सुरुवात करायची. तर मित्रांनो, एवढं करून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का, आपल्या मटेरियलला बिलकुल बी कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतो. बाय, टेक केअर.